हाय, वेलकम बॅक टू समायरा एज वेल. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि समायरा गेली स्कूलमध्ये आणि आम्ही दोघी जणी चाललो तिला आणायला. चल फास्ट, टाइम झालाय आता तिचा. सो ऑन द वे आम्ही जाणार आहोत. मी चालवणार आहे गाडी, नाही गाडी चालवता. ही जी काय बोलली आता थोड्या वेळापूर्वी ही एकदम चुकीचं बोलली आहे, कारण मला गाडी येते आणि मी आता चालवणार आहे आणि ही मागं बसणार. तू ब्लॉक काढ. माझा इन्शुरन्स काढते पहिला. हे पकड. मगच बसणार. इन्शुरन्स वगैरे काही नाही, तू बस मागायस. आता मी तुला दाखवतच. आता तू माझं ब्लॉगमध्ये बोलली हे की येत नाही, सो मी प्रूफ करणार आहे. बघतो लिफ्टची वाट. वेटिंग फॉर लिफ्ट. स्टेअर्सने नाही जाऊ शकत. का हालतवरून तुम्हाला कळलंच असेल. स्टेअर्सने नाही जाऊ शकत आम्ही. मला लवकर घ्यावं लागलं असं. ते हातात काय पकडतात ग? सेल्फी स्टिक. ते घ्यायला लागणार मला, कारण हातला दुखून येतोय पूर्ण. आम्ही काय बनवलं होतं नाश्त्याला आज? तू सांग. तू बनवलं होतं ते. मी बनवलं पॅनकेक सारखं होतं, छोटेसे डोसे एवढे डोसे. आणि मी चटणी बनवली. पूर्ण व्हेजिटेबल्स असतात. सो मी चटणी बनवली, म्हटलं हिला चारावी चटणी माझ्या हातची. टेस्टी. आणि मी म्हणलं हिला ती का नाही लिफ्ट. टाइमपास करते, टाइम झालाय. आणि आज आमचा लेट नाश्ता झाला ना, मग खूपच लेट झाला. बसलो होतो. हात खूप दुखून येतोय, त्यामुळे मी असं धरलंय. सो समजून जा, माझ्याकडे सेल्फी स्टिक नाहीये, त्यामुळे हातामध्ये. बॅग बघा ना कशी सुंदर आहे ना, छान आहे. अँटिक आहे. अँटिक आहे, असं शिवलेली वाटते, पण मी विकत घेतली. हँडमेड आहे, खूप छान आहे. कुठून घेतली? मला ह्यांनी घेऊन दिली. ती सगळ्यांनाच आवडते. छान आहे. सगळं बसतं, सगळं बसतं. हे असं फक्त आहे ना इथं असं. थांब ना, इथं डोरेमोनचं नाही का ते पाकिट असतं, ते लावायचं म्हणजे सगळं निघतं यातून. असं आता आपण जाऊया. आली 9 वरती गेली, 10 वर गेली. चावी घेतली मी. आपण तिकडं काय लिफ्टला जाऊ. पण मी बघून आले. 1 मिनिट थांबा. इकडची लिफ्ट पण ग्राउंड फ्लोअरवरच आहे. चला मी जाते. लिफ्ट आली आहे. बऱ्याच दिवसांनी काढतो ब्लॉग. आणि आहे ह्या अवतारातच निघालो आम्ही फास्टमध्ये. आम्ही नाश्ता करताना साऊची ब्लॉग बघत होतो ना, त्याच्यामुळे आम्हाला इन्स्पिरेशन मिळालं ब्लॉग काढण्यासाठी. आता तू मागं बस. कचरेवाल्या मावशी आल्या होत्या आत्ता, मग त्यांना आम्ही खाली पाठवलं. आम्ही खाली चाललो, मग त्या जातील. 5व्या फ्लोअरवर आठवतो आम्ही परत लिफ्ट, कारण त्याचा खूपच स्मेल येतो. सगळीकडचा कचरा गोळा करून आणतात. मी दाबले बटन. त्यांच्यासोबतच जायचं म्हणजे आपले वास येतो. कशी चालली मला एकटीला सोडून. बघितलं का, मी म्हणते चल सोबत जाऊ. आणि ऐकलं का काय म्हणते? तू चालव गाडी. हा, इथं धूळ आहे, तर याला कपडा इथं असेल ना गाडीला, बघ बरं. आम्ही असंच दुसऱ्यांच्या गाडीचा कपडा घेतो, माहिती आहे का? असं आमच्या गाडीचा जर विसरला ना कपडा, तर जाऊ द्या, आता झटकून घेतो हाताने. आणि ही बघा काय म्हणते, मी तूच चालव म्हणते. काय मला चेहऱ्याला बांधायचे, कारण ऊन खूप आहे ना. चलो बाय. ही बांधते तोंडाला आणि मी आपलं बघते माझा चेहरा कसं धुळकटलाय. तिने टॅनिंगचं पण काल केलं होतं ना, त्यामुळे ते बिंदास आहे. आता परत टॅन करून घेईन चेहऱ्याला. परत बघा किती क्लीन दिसतं चेहरा.
ऍक्च्युली हिचं स्किन केअर मध्ये ती हे मास्टर आहे मी, त्यामुळे बघू शकता टायनिंग झालं तरी मी लगेच काढू शकते. इतकं तर मी परफेक्ट आहे प्रत्येक गोष्टीत. गाडी चालवती माझी सिस्टर. शेवटी आणि येताना मग ती घेईल का? मी काढते व्हिडिओ. 200 मीटर फक्त देणार चालवाय. तर आता येईल साऊची स्कूल आणि आता मी दाखवते. इकडूनच जायचं आणि तिची स्कूल येते आता. सुटली असेल बहुतेक, मुलं तर गेली पण असतील, आहे की नाही. साऊला आम्ही घेतलंय आणि आता चाललंय घरी. कसं वाटतंय साऊ? छान वाटतंय. आणि पाऊस चालवते आता आम्ही आहोत ऑन द वे. साऊ काय शिकवलं मग तुम्हाला स्कूलमध्ये? झेड. सो आज समायराला झेड शिकवलाय आणि आम्हाला घरी जाताना घेऊन जायचंय दूध आणि तिच्या माऊसाठी बिस्किट्स. सो आम्ही एका ठिकाणी थांबतो आणि घेऊन झाल्यावरती दाखवतो. आम्ही आलो इथं सामान घ्यायचं. मी पोचलोय सोसायटीच्या खाली आणि माझी पिलुडी खेळतीये बघा. तिची माऊ गाडी लावती, इकडे गाडी लावती, आपली दुसरी गाडी इकडे. साऊ खेळ आता जरा थोडंसं आणि मग जाऊयात. ओके, साऊ खेळतीये छान. काय म्हणतेस तू? हे बघा आमची गाडी धुवणारा माणूस इथे. गाडी अजिबात क्लीन नाहीये इथे, सगळं धूळ धूळ झाली पूर्ण. खूपच खराब झाली, सांगावं लागेल धुवायला. आणि छोटी गाडी पण पूर्ण खराब झाली. आपण वरती गेलो ना, मला एक दिसलंय इकडे. सो इथे खराब पाणीच पडत असेल मे बी. पण हे जे झाड आहे छोट्या फुलांचं ते मला खूप आवडलंय आणि मी त्याची एक तरी फांदी घेऊन जाणार आहे कट करून. मागे हो साऊ. गार्डन मध्ये हे गार्डन मध्ये शो साठीच असतं. वाव. आणि हे बघा किती सुंदर आहे झाड. त्याला किती मस्त फुलं आली आहेत, पिंक. आणि नेस्ट पण आहेत खूप सारे इकडे, छोटे छोटे असे नेस्ट आहेत. हे मी नेणार आहे कारण हे कुठं जरी उभं ठीक आहे हे पाण्याचं, पण मी जे हे फुलवालं आहे ते घेणार आहे झाड. साऊ मागव साऊ. आता ताईला ते झाड आवडले तर ती आता एक फांदी देणार आहे. आता मी हे कट करून घेणारच आहे कारण हे शो साठी असतं झाड. आणि हे कोरड्या जागेत आलंय असं. पण एक फांदी घेतली तरी येईल ना. हे एक फांदी घेऊयात आपण अशी. छान आलंय झाड पूर्ण, पण मी ह्याची एक अशी फांदी घेते. बस आणखी एक घेते ही जाडवाली. फुलं कशी आहेत छान. चलो, साऊ इकडे खेळतीये. आणि आम्ही जेव्हा पण येतो ना तेव्हा या गाडीला धूळ असते ना, तर मग आता आम्ही वरती गेलो ना की मग डस्टिंगचं कापडेला घेतो, असे मिरर वगैरे. साऊ अशी आली ना स्कूलमधून की मग आम्ही तिला अशी खाली खेळवतो, मग वरती नेतो. तर मला झाडं खूप आवडतात आणि मी अशी झाडं कलेक्ट करत असते जिथे दिसेल तिथे. तर याचं बघा किती सुंदर असं झाड आहे, फुल आलंय छान. हो, एक मस्त. तुम्हाला आता वरती गेलो ना की गार्डन दाखवतो आमचं वरती छोटस. आणि गॅलरी मध्ये पण मी लगेच लावून टाकेल, सुकणार ना ते छान त्यामुळे. आणि ह्याचं असं जरी मुळं नसली आणि हे जरी फांदी लावलं तरी पण येतं हे झाड.
शोच छान छान फुलं आहेत त्याला. ते मला जाताना दिसलं आणि मी हिला आल्यावर तेच म्हणलं हिला काय दिसलं बाई काय माहिती. चला आता आम्ही वरती चाललोय. सावला अशी खेळवतो आम्ही मग वरती जातो. मी काल तिला घेऊन गेले होते संध्याकाळी. इथेच आम्ही राऊंड मारत होतो. सावांनी खाली संध्याकाळी आलो होतो. मला हे मिळालं, मला खूप छान वाटलं. चलो लिफ्ट खालीच आहे. वरती चालले आता आम्ही. एकदा लिफ्ट बंद झाली होती तर आम्ही स्टेअर्सने आलो होतो वरती. तेव्हा खूप कुंड्या घेतल्या होत्या. झाडं सगळं शॉपिंग झालं, झाडांच भरपूर होतं आणि माती वगैरे मी इतकं सारं ओझं घेऊन मी पण गेले होते मग पायऱ्यांनी वरती. डेंजर अनुभव होता. समायराची बॅग, त्याच्यावर बनी पण आहे. साऊला बघा शूज पण येतात काढता तिचे, है ना. शूज काढ आणि बस मग. बस इथं. तर हे बघा आम्ही असं गार्डनिंग केलंय छोटंसं गॅलरीमध्ये. असं छोटंसं गार्डन आहे, मस्त आहे ना बा. इथे पण 2 कुंड्या आहेत. आलो आहोत आता घरी आणि समायराचं पण ड्रेसअप सगळं चेंज करायचं आहे स्कूलचा. आणि खूप ती थकलेली असते पण तरी पण दंगा करते. आणि असा पसारा करू नको बाळा, सगळं नीट ठेवलंय. ती ओढणी ठेव नीट. हे आताच बेड मी सगळा नीट ठेवलाय. तू पसारा अजिबात करू नकोस. काय कपडे चेंज करून घे चल. हा कपडे बदला फास्ट. जा ते बघ आई चेंज करते कपडे. जा आई जवळ. ही ओढणी आहे ना मम्मी, फेकून तरी टाक, नाही तर काहीतरी करा तिचं. ती सारखी घेती ती ओढणी. आणि हे बघ इथं आहेत तिची कपडे. धर ही घाल तिला. आता कपडे चेंज करते समायरा. माझ्या चेहऱ्यावरती खूपच इथं पिंपल्स आलेत, सो बघू शकता तुम्ही इकडे. आणि साऊची माऊ जे वस्तू घेतलेल्या आम्ही ते खालीच विसरून आली गाडीमध्ये आणि परत गेली आणायला. काय याचा उपयोग आहे, डबल एकच काम करायचं. खूपच टॅनिंग आलंय चेहऱ्यावरती आणि असे पिंपल्स. आणि हेअरफॉल पण खूप होतोय. काहीच समजत नाहीये काय झालंय नेमकं स्किनला. सो ठीक आहे, इतकं पण कोणी निरखून नाही बघत आपल्याला बाहेर गेल्यावरती. एकदम जवळून बघितल्यावरतीच दिसतंय असं. समायरा मॅडम लोअर पडलं तर मी थोडंसं आल्यावरती आराम केला, त्यामुळे मी काही व्हिडिओ ऑन केला नव्हता. आणि इकडे बघा माझी सिस्टर जेवण चालतीये घाणेरड्या मुलीला. जेवण पण नीट करत नाही, चावत नाही, काय नाही आणि खूप त्रास देते. आणि असं नाक असं हातानेच क्लीन करते. किती वेळा सांगितलं हँकी यूज करायचं तरी नाही करत. सो आता मी इकडे झाडांना थोडंसं पाणी दिलं. खूप मरायला लागलेले हे, कारण उन्हामुळे ह्यांची पूर्ण पानं अशी खालती झुकलेली आहेत. सो मी दाखवते. हे पाहू शकता, ह्यांना मी छान असं पाणी दिलंय नॉर्मल. आणि इथे हे जे झाड आहे सुकलेलं दिसतंय, हे वाटाण्याची झाड आहेत. हे मला मेथीच्या गड्डीमध्ये मिळाली, तर मी इथे लावली आहेत. आणि इथे छोटंसं दिसतंय, ते आता फुल येईल त्याला. का हाणतीये ग साऊ तू? का हाणती तू तिला? का हाणतीये?
लाड करतो ह्याचा अर्थ असं नाही की आम्ही तुला हाणू शकत नाही. तिघी जण रपवू शकतो. आणि हे जे रोप आणलीत मी, ही मम्मीने बघितलीत माझ्या, आणि हे एकदम सिमिलर आहे. मी तुम्हाला दाखवते कोणत्या झाडाशी सिमिलर आहे हे रोप. एकच मिनिट. हे जे झाड आहे ना, ह्याला हे फुल येते, ते ह्या झाडाशी एकदम सिमिलर आहे. फक्त ह्याची पानं एकदम स्ट्रेट आहेत अशी सरळ, आणि ह्याची अंडाकार अशी पानं आहेत. ही ह्याला पण छोटीशी फुलं लागतात ऑरेंज कलरची. आणि हे एक मी झाड लावणार आहे इथेच शेजारी त्याच्या कुंडीमध्ये. तर हे एक ॲड होईल नवीन झाड. सो ह्याला जरा ऊन कमी झाल्यावरतीच लावणार आहे मी, नाही तर हे लगेच मरून जाईल म्हणून. तर ह्याला मी ठेवते इकडे सावलीमध्ये. आणि साऊ पटपट जेवण करा प्लीज. नाही हाताने खा, नाही तर मग तुझ्या हाताने खाती का? हा, हिला घाण सवय बर का तुझी. नीट बस, नीट बस. तुम्हाला वाटेल की आम्ही समायराला सारखं ओरडतोय खा खा म्हणून, पण बघा माझी बहीण पण तरसून आली आणि तिने कम्प्लीट पूर्ण जेवण असं पूर्ण केलंच नाही. अर्धवट ठेवलं ना तिने. अर्धवट ठेवलं. आणि किती वेळ झालं तू चारती आता तिला? 1 तास झाला ती चारते. आणि इतकं इरिटेट करते ना खाताना, तोंडातच घास ठेवती. आणि ही पण तरसून आता ताट ठेवायला लागली. तर तिची खूप घाणेरडी गोष्ट आहे की ती जेवणच करत नाही व्यवस्थित. आणि तिला 1-1-1.5 तास आम्हाला चारावंच लागतं. एक घास ती 5 ते 7 मिनिटं असं तोंडातच ठेवून राहते उभी. असं चावत पण नाही, काय नाही. चाव चाव म्हणावं लागतं, गिळ कंटिन्यू बोलावं लागतं. त्यामुळं आमचं पण डोकं हँग होतं. त्यामुळे मग कधी कधी तसंच ताट ठेवावं लागतं. सो तिचं आताची अपूर्ण जेवण झालंय असं म्हणता येईल. आणि मम्मी, मी आणि माझी सिस्टर अजून जेवलेलो नाही. सो आम्ही जेवण करतो आणि मग भेटूयात आपण इव्हिनिंगच्या टायमिंगला. सो व्लॉग कंटिन्यू करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. 2 hours later. तुम्हाला दाखवू का काय चाललंय इथं बाहेर? इथं बघा किती राडा पडलाय, तिथं पडलाय. आणि चहा पण गेला नाही पुरीने मला प्यायचाय. चहा हेल्थसाठी चांगला नसतो. अच्छा ठीक है, समझ गया. मी इथं बिस्किट आणलेत मला. इथं माझ्या मम्मीने ही बकेट धुतली होती आणि त्याच्यात ते ठेवलंय अद्रक. माझ्या मम्मीने माझ्यासाठी कलिंगड कापून ठेवलंय, तर मग मी आता ते खाणार आहे. तुम्हाला दाखवणार आहे मी कसं खाते. माझी मम्मी मी लय मिस करून तिला. आताच ती घरी गेली. आणि हिचं बघा ना काय चाललंय, सारखं करते दिवस नाही करत. बाय गाईज. कोणतरी खूपच सिरियस झाले. चला तिला करू द्या वर्कआउट. आपण मस्त पैकी कलिंगड खाऊ. तर आता मी जरा थांबली आहे. बघा मला एवढा घाम आलाय, पूर्ण स्वेटिंग होतंय. बघू शकता किती. हे बघा पसीना पसीना हो गया पूरा. तर मी जरा थांबली आहे, थोडंसं रेस्ट करते आणि परत तर ह्या वर्कआउटचे फायदे असे आहेत की तुमच्या पूर्ण बॉडीचा वर्कआउट म्हणजे पूर्ण छान असा व्यायाम होतो पूर्ण शरीराचा. स्पेसिफिक असं कोणतंच नाही म्हणजे फक्त हातांचाच करते किंवा फक्त पोटाचाच करते असं नाही. ह्या वर्कआउटचा मला अनुभव आहे, कारण मी लॉकडाऊनमध्ये 2 वर्ष कंप्लीट वर्कआउट केलं हे वालं. आणि वेगवेगळे होते व्हिडिओज आणि त्या पद्धतीने मी करायचे. सो तेव्हा माझं खूप वजन कमी झालं आणि मला लगेच बेबी कन्सीव्ह झालं, म्हणजे की आम्ही खूप वर्ष वाट बघत होतो. आणि मला असं वाटतं की ह्या वर्कआउटमुळे आणि चांगल्या आहारामुळे मला बाळ राहिलं. तर आता बाळ झाल्यानंतर परत माझी हेल्दी झाली आहे. मी खूपच हेल्थ झाड झाली आहे खूप. तर मला आता असं वाटतंय की जरा वजन कमी करावं. तर मी आजपासून स्टार्ट केले वर्कआउट. तर आजची डेट किती आहे? 17 मार्च.
आणि रोज ब्लॉग येणार आहे तुम्हाला? हो रोज ब्लॉग येतील तुम्हाला वर्कआउटचे. आणि हिचं म्हणणं आहे की मी फक्त एकच दिवस वर्कआउट करते आणि 3-4 दिवस असेच वर्कआउट न करता घालवते. तर असं नाहीये, मी आता मनावरती घेतलंय आणि खाण्यामध्ये पण थोडेफार चेंजेस केलेत, थोडे लगेचच नाही होणार असं सगळंच पूर्ण चेंज. तर त्यामुळं बघूयात आता किती वजन कमी होतंय. आता माझं वजन किती आहे? 72.7 एवढं वजन आहे. आणि मी ठीक आहे तेवढं आहे माझं आणि मी आजच केले ते पण चेक. आता बघूयात आठवड्यामध्ये किती मी वजन कमी करू शकते ते मी तुम्हाला दाखवते वाटलंच तर लाईव्ह माझं वजन किती येते आणि मग तुम्हाला सांगते. ओके चला तर मग बघा माझं वजन आता सध्या किती येते. तर खरंच मी वजन कमी करण्याचं ठरवलंय. हे बघा प्रेग्नेन्सी नंतर मला इतकं पोट आलंय आणि मी प्रेग्नेन्सीच्या आधी किती कमी होते त्याचे पण मी तुम्हाला फोटो दाखवेन. सो मी हा ऑर्डर केलाय वजन कमी किती होतंय माझं किती नाही वर्कआउट करून. त्यासाठी मी हे घरामध्ये चेक करण्यासाठी घेतलंय. सो आता आपण माझं वजन चेक करूयात आधी. चलो 72.8. तर आज 17 मार्च आहे आणि 72.8 वजन आहे माझं आता. तर आणि तुम्ही बघू शकता माझी टमी वगैरे गाल आणि स्किन पण काळपट पडली, थोडीशी स्किन पण ही पण ग्लो होती स्किन. आणि हात पण बघा कसे एकदम हेल्दी आहेत. तर आता रोज मी वर्कआउट करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे पण मला ओरडत असतात वजन कमी कर आणि व्हिडिओज वगैरे पाठवत असतात. तर ते बघून पण मला जरा ऑकवर्ड फील होतं आणि कसं तरी वाटतं की नाही तर आपण खूपच जाड झालोय. तर मी आज मनावरती घेतलंय आणि आजपासून वर्कआउट ह्या आपल्या रोजच्या नाईट ड्रेस मध्ये केलं त्याच्यामध्येच मी सुरू केले वर्कआउट करणं. मी पण चेक करणार आहे माझं वजन पण मी तुम्हाला दाखवणार नाहीये. तर हिचं वजन आहे माझं छोटूसा ब्रेक झालाय आणि मी आता परत वर्कआउटला सुरुवात करते. आणि आपण जेव्हा वर्कआउट करतो तेव्हा हे पोट आहे ना असं फिट्ट करून घ्यायचं असतं एकदम. त्याचा असं होतं ना पोट कमी होण्यासाठी. मी उद्या सकाळी करणार आहे लवकर उठून वर्कआउट. आम्ही डायरेक्ट जॉगिंगला जाणार आहे. येशील माझ्यासोबत? हो 6ला सोडल्यावरती स्कूलमध्ये 9:30. त्याच्या अगोदर मग मी जाईन. मग आपण मी तुझ्यासोबत पण येईन. आता तुम्हाला वाटत असेल खूप स्लो करते कारण स्लोच करते मी. एक पण करायला गेल्यावरती आपल्याला त्रास होईल. हो फर्स्ट त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही पण कमी टाइमच करा. अर्धा तास 20 मिनिटं असं करा तुम्ही म्हणजे त्रास होणार वर्कआउट होतो. आपण पूर्ण शरीर घालत असतो. फुल बॉडी वर्कआउट. खूप होतो स्ट्रेचिंग माझं थाईज खूप वाढलंय. थाईज हिप्स आणि कमी वॉक साऊ बघा ना अजून झोपली. साऊची छान झोप झाली. कधी झोपली काय माहिती. तिकडे तिने लाइटिंग पण लावली. तिला आवडतं संध्याकाळची लाईट्स.